मुंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना उईके दुसऱ्यांदा अपात्र, जिल्हाधिकारी यांचा आदेश। अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील ग्रामपंचायत सरपंच मीना दादाराव उईके यांना मुंडगाव येथील स्वप्नील दहिभात यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा अपात्र घोषित केले आहे। या बाबतीत अपात्रतेचा आदेश सुद्धा पारित केलाय। याबाबत वृत्त असे की मुंडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच मीना दादाराव उईके हे या अगोदर सुद्धा अपात्र घोषित करण्यात आल्या होत्या। त्यांनी तात्पुरता मनाई हुकूम आणला असता पुन्हा आता मुंडगाव येथील स्वप्नील दहिभात यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन दिनांक 3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1) ग नुसार अपात्र घोषित केले आहे। सरपंच मीना दादाराव उईके हे रुजू झाले तेव्हा त्यांची कारकीर्द काही वर्ष चांगली गेली, मात्र त्यांनी केलेल्या कार्याबाबत येथील उपसरपंच तुषार रमेश पाचकोर यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती। या याचिकेवर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र अधिनियम 1959 चे कलम 7(1) नुसार निर्णय दिला होता, तो म्हणजे अपात्रतेचा, व त्यावर सरपंच मीना दादाराव उईके यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली, त्यावर तात्पुरती स्थगिती आली होती। आता पुन्हा दुसऱ्यांदा अपात्र होण्याची पाळी सरपंच मीना उईके यांच्यावर आली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.